आपण त्याचा पान कोणाला पैसे नव्हता, पण केव्हा जेव्हा खांद्यावर चालला तेव्हा नाही का, तोपर्यंत इतकं महाराज लय अवघड. नातेवाईक तोपर्यंत पैसा नसेल तर आपल्यावर प्रेम करत नाही, कोणी प्रेम करत नाही. नातेवाईक आपले नाही, आपले भाऊ बहीण नातेवाईक कोणी आपलं नाही, आपला एक भगवान परमात्मा आहे महाराज. बघा काही काही म्हटले नातेवाईक सुद्धा अवघड असतात महाराज. आता तुम्हाला थोडं ऐकायला जर वाईट वाटेल नाही का, पण ज्याच्या जीवनामध्ये नातेवाईक आपल्यावरती किती प्रेम करतात हे जर बघायचं असेल तर ज्याच्या जीवनात गरिबी आहे त्याला जाऊन भेटा, नातेवाईक आपल्यावरती खरंच प्रेम करता का. मला असं वाटतं गरिबी फार वाईट असेल, गरीब जर पाहुणा असेल तर कोणी प्रेम करायला तयार नसतो. कृष्णा दादा तुम्ही बघा गरिबी इतकी वाईट आहे महाराज का, बघा गरीबाचं पोर जर एखाद्या श्रीमंताच्या घरी जेवायला गेलं तर श्रीमंतानं दान केलं म्हणतात, आणि श्रीमंत एखाद्या गरीबाच्या घरी जर जेवायला गेला तर ते त्याच्या मनाचं मोठेपणा म्हणतात. याच्या पुढे जाऊन सांगेल तुम्हाला, बघा श्रीमंताच्या घरावरती बसलेला कावळा सुद्धा मोर असतो, श्रीमंताच्या घरावरती बसलेला कावळा सुद्धा मोर असतो, आणि गरीबाचं पोर सुद्धा चोर असतं महाराज. फार अवघड असतं गरिबी. पाहुणे मंडळी हे जोपर्यंत ज्याला पैसा आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी प्रेम करणारे नाही का. एकानं पंडित बाबा मला विचारलं का हो तुम्हाला पाहुणे आवडतात, म्हणलं हो. मग तुमचे पाहुणे गोड आहे म्हणलं, म्हणजे आमचे गोड नाही, तुम्हाला कसं काय तुमचे पाहुणे आवडतात. म्हणलं माझे पाहुणे इतके आवडतात, मला इतके आवडतात. किती आहे म्हणजे तुमचे नातेवाईक किती आवडतात तुम्हाला, म्हणलं इतके आवडतात का त्यांच्या मला फुलं टाकावं वाटतं. ते म्हणले तुम्हाला इतके नातेवाईक कसे आवडतात, मला ऐका ना, पण नातेवाईक इतके आवडतात फुलं टाकावं वाटतं, पण नुसते फुलं नाही कुंडी सगळं टाकावं वाटतं नाही का. अवघड आहे बघा. म्हणून आपल्या जीवनामध्ये महाराज जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत